शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. 6 खासदार सोडून गेलेले आहेत आणि आता बरीच चर्चा रंगते की आमदार पण संपर्कात आहे. तुम्ही त्यामध्ये काल नव्हता, त्यामुळे बरीच चर्चा रंगली. इकडे जर कोकणातले कोण असतील आमचे पत्रकार तर त्यांनाही माहिती आहे की आता गावाला महत्त्वाचं काय काम असते. शेतीची कामं असतात, देवांच्या ग्रामदेवतेच्या पूजेची कामं असतात आणि दरवर्षी ह्या वेळेला आम्ही गावाला जात असतो. आता योगायोगाने दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अधिवेशन होतं, परंतु मला मुंबईत यायला त्या संडेला रविवारीच्या दिवशी अशक्य होतं आणि त्याच्यामुळे मी सोमवारी ॲबसेंट राहिलो. आता जे काय इथे या ॲबसेंट राहण्यासंदर्भाने जे काय चर्चा झाली त्या चर्चेशी माझा दुरान्वयी संबंध नाही. मी शाखेत लहानपणापासून काम केलेला शिवसैनिक आहे. आजही स्वतःला मी कार्यकर्ता समजतो, आजही स्वतःला ग्रासरूटचा कार्यकर्ता समजतो. आजही बरोबर मी तळागाळामध्ये जे जे काम करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आमच्या निष्ठेवरती किंवा आमच्या निष्ठा तपासण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. सत्ताधाऱ्यांची तुमच्यावर पण नजर आहे असं म्हणावं, मग तुम्हाला खेचण्याचा प्रयत्न होता. चांगलं काम करतो त्याच्यावरती नजर असू शकते, शक्यता आहे. पण तुमची भूमिका काय? पण शिवसैनिक म्हणून मी शिवसैनिक म्हणून सांगितलं की मी शाखा साफ करण्यापासून, शाखेतील टेबल साफ करण्यापासून विद्यार्थी दशेत मी हे काम केलेलं मी कार्यकर्ता आहे म्हणून मी आमदारकीपर्यंत पोहोचू शकलो. या ठिकाणी संघटनेचं काम अतिशय मेहनतीनं केलं आहे म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो. त्याच्यामुळे संघटनेच्या बद्दल कुठेही माझ्या मनात द्वेष भावना किंवा संघटनेशी प्रार्थना करावी असं कधीही भावना आमच्या मनात येत नाही. कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि वरळीची जागा जी आहे ती तुम्ही आदित्य ठाकरेंसाठी सोडली आणि कायम शिवसेनेसोबत आहे, पण असं इतरांसोबत का होत नाही? काय कुठे पाणी मुरत आहे? आता ते प्रत्येकावरती अवलंबून आहे की त्यांनी आपल्या पक्षाकडून मिळणारी वागणूक किंवा आपल्या पक्षाकडून ह्या सगळ्या कार्यवाहीमध्ये आपल्याला जे मिळणारं स्थान आहे या सगळ्याबद्दल आपण आपल्या परीने विचार करून तिथे निर्णय घ्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट माझ्याकडे मला कोण विचारत नाही, प्रत्येक गोष्ट माझ्याबद्दल अपमान होतं असं धरलं तर मग तुमच्या मनामध्ये कुठेतरी त्या संदर्भाने एखादी गॅप निर्माण होत असते. खासदार सोडून गेले ते म्हणतात की आम्हाला निधी मिळाला नाही, पण मुळात त्यांना 18 ते 20 कोटी 21 कोटीपर्यंतचा निधी मिळाला. मग कारण काय? आता हे आकडे तर जाहीर झालेले आहेत, निधी किती मिळाला. आमदारांनाही निधी मिळत असतो. आता सत्तेत असतो तर जास्त निधी मिळाला असतं, सत्तेत नाही तरी पण जो आमदारांचा जो राखीव निधी आहे तो आम्हाला मिळत असतो आणि त्या निधीचं योग्य नियोजन केलं किंवा नियोजन करीत असताना 100% सगळ्यांचं समाधान करू शकत नाही. जर योग्य नियोजन करून सगळ्यांशी योग्य तऱ्हेने संवाद साधला तर लोक ॲग्री करतात की एखादं काम आज नाही तर उद्या होईल. तुमच्याकडे 5 वर्ष असतात, 5 वर्षात ते कामं पूर्ण करू शकतात. ते म्हणतात, मंत्री म्हणतात की ऑपरेशन टायगर हे सुरूच राहणार आहे. भीती आहे तुम्हाला? कारण खासदार फुटले, आमदारही फुटू शकतात. आता टायगरची कशाची भीती असू शकते? बिलकुल नाही. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडुराचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.